मुस्लिम समाजाचा प्रश्न असेल, रस्त्यावरच्या रोजगाराचा प्रश्न असेल, इथे बरेच महानगरपालिका येऊन आमच्या भावाला धमकवतात, उठवतात, काही त्यांचे गाडे फोडून तोडून टाकतात। हे इथून पुढे चालणार नाही, कारण तुमची झोप उडवायला आता बीबी सूर्यवंशी साहेब आणि सुरेशदादा शिंदे आता महानगरपालिकेमध्ये धडक मारणार, तुमचे गेट तोडणार आणि या बहुजन समाजाला नक्कीच न्याय मिळण्यासाठी आम्ही काही फॉर्म भरून त्याला शासनाची योजना ऑनलाईन मार्फत काही पैसे मिळतील। जसे लाडके बहिणीचे थोडक्यात काही दिवस हे प्रोग्राम चालू आहेत, पैसे भेटतात, त्याच धर्तीवर कायमस्वरूपी तुम्हाला शासनाचे पैसे भेटतात। हे आम्हाला कोणी इथले महानगरपालिका सांगत नाही, हे आम्हाला इथले कोणी नेते महापौर बरेच लोक इथले आमचे झाले, आमच्यापैकी झाले, पण यानी कोणीही काम। आप देख रहे हैं शहरवासियों का पुकार। मैं हूं इब्राहिम शेख। काशी निदान नीलकमल में पहली बार बहुजन विकास सामाजिक सेवाभावी संस्था ने यहाँ पर इफ्तार पार्टी का आयोजन किया है और इस आयोजन के अंदर में हिंदू मुस्लिम सभी धर्म के लोग यहाँ पर आए और इसका लाभ उठाया गया। जिस तरह से सुरेश दादा शिंदे जो संस्थापक अध्यक्ष हैं और जो संस्थापक सचिव जो है बीबी सूर्यवंशी जी, इन्होंने, इनकी पूरी टीम ने यहाँ पर जो काम किया है और ये काम वाकई में सराहना और काफ़ी तारीफ के लायक है, क्योंकि जिस तरह से आज के वक्त में कुछ ऐसे लोग हैं जो हिंदू मुसलमान में दरार पैदा करने का काम कर रहे हैं, तो वहीं कुछ ऐसे लोग भी हैं जो एक दूसरे को जोड़ने का काम कर रहे हैं। कमाल की बात तो ये है कि जिस तरह से जो कुदरत है वो हमें अलग नहीं करना चाहती, क्योंकि रमज़ान के अंदर में होली, गुड़ी पाड़वा, ये त्यौहार एक साथ में ला करके कहीं ना कहीं ये संदेश देने को मिलता है कि हम सारे लोग एक हैं, तो ये तोड़ने वाले होते कौन है। तो ऐसे लोग भी हैं जो जोड़ने का काम कर रहे हैं, समाज को वो मैसेज दे रहे हैं। जिस तरह से भीमराव बाबा साहेब अम्बेडकर ने संविधान बनाया और सबके लिए समान कानून बनाया, पर आज कुछ ऐसे लोग हैं जो संविधान का अपमान करने पे तुले हुए हैं, संविधान को खत्म करने पे तुले हुए हैं। ऐसे लोगों को भी खत्म करने का काम और उन लोगों को आगाह करने का जो संदेश है इन लोगों ने दिया है। आइए जानते हैं इन लोगों का क्या कहना है इस विषय पे। इस इफ्तार पार्टी, आज रमजानचा इफ्तार पार्टी इकडे साजरा केलेला आहे। कसं आहे, आपल्या मीरा भाईंदर या ठिकाणी अनेक जाती धर्मीयांचे लोक राहतात आणि त्याच मुद्दा हा समजून रमजान ईद आहे, गुढीपाडवा येतोय आणि भाऊबंदकीने राहावं या उद्देशाने आम्ही बहुजन विकास सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमाने आज एक आमच्या वतीनं म्हणजे बहुजन विकास सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांनी मिळून आज इफ्तार पार्टी देण्याचा आमचं निश्चित एक दिवस ठरलेला होता आणि तो आज पूर्ण झालेला आहे आणि आम्हाला खुशी आहे, कारण प्रत्येक समाज बांधवाने मनमिळावपणाच्या वरतीने राहावं, गुणागोविंदाने राहावं, वादविवाद झगडे वगैरे होऊ नये अशी आमची पहिलेपासूनच इच्छा आहे आणि पुढे चालून अनेक कार्यक्रम आम्ही अशाच ट्रस्टच्या माध्यमाने पार पाडू। हा जनसमुदाय आम्ही या ठिकाणी एक अर्जंटमध्ये म्हणजे लागलीच ताबडतोब हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता, म्हणून काही तेवढं जेमतेम आम्हाला जमलं नाही आणि पुढे चालून हे आम्हाला आता सध्या माहिती पडलेलं आहे की हा समाज, हा आपला मुस्लिम समाज हा जो आहे रमजान ईदच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मी मीरा भाईंदर जिल्हा कार्याध्यक्ष RPI या उद्देशाने आणि त्याच पद्धतीने बहुजन विकास सामाजिक सेवाभावी संस्थेचा सचिव या नात्याने सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी दोन शब्द सांगतो। काय सांगाल तुम्ही, या रमजान मध्ये होळी पण आली आणि येताना गुढीपाडवा पण आहे, काय संदेश देणार तुम्ही? संदेश म्हणजे सर्व जनतेला एकदम समभावाने राहायचं, नाही भांडणार नाही, काय नाही, एकदम मस्त राहायचं। आमची सेवा सामाजिक बहुजन सेवा समाज यांच्यातर्फे सर्व मुस्लिम बांधवासाठी आयोजित केलेली इफ्तार पार्टी आणि आमचे सगळे कार्यकर्ते यांनी सगळे मिळून मेहनत केली आणि ही पहिली वेळेस आहे आमची, याच्या वेळेस दुसऱ्या वेळेस याच्यापेक्षा चांगलं करू। आता हे कमी झालं आमच्या वेळी, आमच्या जसं होलं तसं केलं आम्ही, याच्यापेक्षा चांगलं करू। सर्व मुस्लिम बांधवांना या रमजान ईद पवित्र सणाच्या निमित्ताने आम्ही सर्व बहुजन समाजातील अनेक गटतट सगळे एकत्र येऊन आमच्या या मुस्लिम बांधवांचा जो पवित्र सण आहे रमजान ईद आहे, त्या सणामध्ये ते एवढे उपास अल्लाच्या नावाने कंटक उपास करतात, त्याचं आम्हाला खूप नवल वाटतं। आम्ही पण प्रयत्न करतो आणि कमीत कमी त्यांचा रिस्पेक्ट म्हणून, सन्मान म्हणून आपल्याच भावाचा आपण सन्मान केला पाहिजे, आपल्याच भावाची आपण उंची वाढवली पाहिजे। आणि या मीरा भाईंदर मध्येच नाही तर संबंध भारत देशामधल्या सर्व मुस्लिम बांधवांना मीरा भाईंदर जिल्ह्यामधून आणि ठाणे जिल्ह्यामधून मी मुस्लिम भाईंना, सर्व त्यांच्या सर्व उपासक रोजावाल्यांना, लहान मोठ्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि बहुजन
विकास सामाजिक सेवाभावी संस्था या मीरा भाईंदरमध्ये एक आता असे एक जन्माला आलेले आहे। या ठिकाणी ज्याप्रमाणे आम्ही मुस्लिम समाजाचा सन्मान केला त्याचप्रमाणे मी मोठेपणा बोलत नाही, पण अगोदर इथे या ठिकाणी कोणाची काही जर समस्या असेल तर इथे प्रत्येक समाजाने त्या प्रत्येक ज्याच्यावर अन्याय अत्याचार झाला अशा माझ्या बांधवांनी या बहुजन विकासाच्या माध्यमातून आम्हाला भेटावं आणि त्याच्यावरला नक्कीच आम्ही न्याय दूर करू आणि पोलिसाकडे जायची देखील तुम्हाला गरज पडणार नाही, कारण पोलीस हे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे। सज्जनाच्या सदैव रक्षणासाठी, निर्जनाचा नाश करण्यासाठी ते खाकी वर्दीमध्ये कायद्यानं आहेत। तसेच आम्ही समाजामध्ये देखील मीरा भाईंदर असेल, ठाणे जिल्हा असेल आणि या भारत देशामध्ये आम्ही सर्व भाईचारा मिळून बंधुभावाने एका आईवडिलाचे मुलं असतात त्याचप्रमाणे या धर्तीवर भारतभूमीमध्ये आम्ही राहिलं पाहिजे, नांदलं पाहिजे। आणि आज 152 देशामध्ये परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार होतो। त्यानंतर त्याच्या अगोदर या भारतभूमीमध्ये तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्धाचा या भूमीला वंदन करतात आणि या दोन्ही या महान पुरुषाचं नाव आणि छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचा राजा कसा होता हे सर्व दाखवण्यासाठी आम्ही बहुजन विकास सामाजिक सेवाभावी संस्थेमध्ये कमीत कमी 4 समाजाला एकत्र करून मुस्लिम, मराठा, बौद्ध, दलित, मातंग समाजाच्या आम्ही सर्व लोकांना, मग ते शिकलेला असेल, अनपढ असेल, त्या तळागाळातला वंचित, शोषित, पीडित आणि आमची घरातली महिला जे काम करण्यासाठी, पोटाची जीविका भरण्यासाठी कोणाच्या इथं रोजगाराला जाते, कंपनीत जाते, झाडू मारण्यासाठी जाते, हाऊस ब्रेकिंग जाते आणि आमच्या इथे या मीरा भाईंदरच्या या काशीगावच्या नाक्यावर नीलकमलच्या समोर या ब्रिज खाली आमचे बरेच बांधव कामगार लोक आहेत, लेबर लोक आहेत, मिस्त्री लोक आहेत, यांच्यासाठी 101 योजना पडलेल्या आहेत। पण इथल्या कुठल्याही या महानगरपालिकेतल्या नगरसेवकाला किंवा महापौरला कुणाला काही घेणं देणं नाही या गरीब लोकांचं। याच्यासाठी मला एक यांच्याबद्दल एक खंत आहे, म्हणून आता आम्ही इथून पुढे बहुजन विकास सेवाभावी संस्थेच्या वतीनं येणाऱ्या प्रत्येक कामगाराचं आणि शोषित वंचित म्हणजे या अशा लोकांचा आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्यासाठी आम्ही काही फॉर्म भरून त्याला शासनाची योजना ऑनलाईन मार्फत काही पैसे मिळतील, जसे लाडके बहिणीचे थोडक्यात काही दिवस हे प्रोग्राम चालू आहेत, पैसे भेटतात, त्याच धर्तीवर कायमस्वरूपी तुम्हाला शासनाचे पैसे भेटतात। हे आम्हाला कोणी इथले महानगरपालिका सांगत नाही, हे आम्हाला इथले कोणी नेते, महापौर, बरेच लोक इथले आमचे झाले, आमच्यापैकी झाले, पण यांनी कुणीही काम केलेलं नाही। पण आता हा बहुजन विकास सामाजिक सेवेभावातला आमचा प्रत्येक मेंबर, आमचे 15 लोकांची बॉडी आहे। आमच्या या मीरा भाईंदरमध्ये RPI आठवले गटाचे आमचे प्रमुख मार्गदर्शक बीबी सुरेंद्र साहेब कार्याध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली या मीरा भाईंदरमध्ये हा सुरेश दादा शिंदे या सर्वांनी मला 15 लोकांनी अध्यक्ष म्हणून निवडलेला आहे। तेव्हा हा अध्यक्ष या बहुजनाच्या लोकांसाठी निश्चित काम करण्याचं या रोजाच्या निमित्तानं, रमजान ईदच्या निमित्तानं आज या अल्लाची, ईश्वराची शपथ घेऊन सांगतो, हा माझ्या समोर कुठलाही गोरगरिबातला समाज असेल त्याने आमच्या या बीबी सुरेंद्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यावं, आमच्या मार्गदर्शनाखाली यावं आणि नक्कीच तुम्हाला आम्ही शासनाकडून जे काही योजना असतील ते मिळवून देऊ। आणि येणारा आपल्या परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वभूषण, विश्वरत्न, विश्ववंदनीय यांची 14 एप्रिलला खूप मोठी या ठिकाणी आम्ही भव्य दिव्य स्वरूपामध्ये जयंती करणार आहोत। आणि उद्याच आम्ही आठवले साहेबाला, या देशातले बहुजनांचे नेते, सामाजिक न्याय मंत्री आहेत आणि खूप मोठे ते सत्तेमध्ये कुणाची सत्ता असो, पण आमचे आठवले साहेब या बहुजनाचे नेते आहेत। आम्ही त्यांच्याकडे उद्याच भेटीला चाललो आहे आणि इथल्या मुस्लिम समाजाचा प्रश्न असेल, रस्त्यावरच्या रोजगाराचा प्रश्न असेल, इथे बरेच महानगरपालिका येऊन आमच्या भावाला धमकवतात, उठवतात, काही त्यांचे गाडे फोडून तोडून टाकतात। हे इथून पुढे चालणार नाही, कारण तुमची झोप उडवायला आता बीबी सुरेंद्र साहेब आणि सुरेश दादा शिंदे आता महानगरपालिकेमध्ये धडक मारणार, तुमचे गेट तोडणार आणि या बहुजन समाजाला नक्कीच न्याय मिळवून देणार। महानगरपालिकेतल्या जे काही दळभद्रीकार राजकारण जे चाललेलं आहे, इथलं कुठलं नेतेपद कुणाचं आता नाही, सर्व घरी गप्प आहेत, कुणाला काही घेणं देणं पडलेलं नाही। एवढे बोलून मी इथं थांबतो। जय हिंद, जय भीम, जय संविधान। क्या कहेंगे, जिस तरह से इस रमजान के महीने में होली भी आ रही है, उसके साथ में गुड़ी पाड़वा भी आ रहा है, हर त्योहार जब एक साथ रहेंगे तो कुछ लोग तोड़ने की कोशिश करें, उनको क्या संदेश देंगे?
हम लोग तोड़ने की कोशिश नहीं करेंगे। हम सब भाईचारा रखने के हिसाब से आज रमजान का इफ्तार पार्टी रखा था और वो हमारा अच्छी तरह से हुआ है। और मैं बहुजन समाज सेवाभावी संस्था का सलाहकार के हिसाब से ये कहूँगा कि हमने इसके लिए आज इफ्तार पार्टी रखी थी और हमने उसको सक्सेसफुल किया। ओके ओके, धन्यवाद, थैंक यू।